अहमदनगर भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। नाराज पदाधिकारी आता सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येते। 100 पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचं कळतंय। सुजय विखे यांना दिली उमेदवारी नाराजीचं कारण असल्याचं बोललं जातंय। तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे नाराजी कळवल्याची माहिती समोर येते। सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे। बऱ्याच दिवसांआधी त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे, पण आता हे नाराजी नाट्य का समोर येतं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण बरेचसे पदाधिकारी हे 100 पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती आहे। त्यांनी तसं पत्र सुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिल्याची माहिती आहे आणि सुजय विखे यांच्या उमेदवारीने हे सर्वजण नाराज असल्याचं कळतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? सुजय विखे पाटील यांना उमेदवारी भाजपकडून बरेच दिवस आधी जाहीर झाली होती, पण आता एवढ्या दिवसानंतर हे जे 100 पदाधिकारी आहेत ते राजीनामा देणार असल्याचं कळतं। नेमकं काय घडतंय अहमदनगरमध्ये? निश्चितच एकंदरीत या आधी सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राम शिंदे जे स्थानिक विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे, त्यांनीही विरोधात दंड उपटले होते आणि आपणही या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं होतं। त्याच वेळी शिंदे आणि विखे पाटील मधील वाद समोर आलेला होता। असाच वाद आता स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोरचा आहे, जो विखे कुटुंबाचा आहे, तो दिसून येत आहे आणि म्हणूनच स्थानिक पदाधिकारी आहेत, काही जे राज्य कार्यकारिणीमध्ये काम करतात, त्यामधील काही सरपंचही आहेत त्या वेगवेगळ्या गावांमधले, हे सर्वजण आता सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान भाजपचे जे नरिमन पॉइंट इथे प्रदेश कार्यालय आहेत अशी माहिती मिळते की एकंदरीत त्यांच्याकडून राजीनामा दिला जाईल आणि याशिवाय दंडवत घालून पक्षाला सोडचिठ्ठी दिली जाईल। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पदाधिकाऱ्यांनी केलेला हा एकंदरीत जो विरोध आहे त्याला भाजप प्रशासनाला हे पाहावं लागेल। परा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।